ओम विश्वं शांतीमस्तु. विश्वाची निर्मिती किती भव्य, दिव्य, सुंदर व उदात्त आहे याचे वर्णन शास्त्रात केले असले तरी ती अजून एक कोडेच आहे. ती का झाली, कुणी केली, परिणाम काय, हे सर्व प्रश्न अनुत्तरितच आहे. प्रभूने जलचर, स्थलचर, जनावरे, पशु, पक्षी असे असंख्य जीव निर्माण केले. प्रत्येकाचे रूप वेगळे, रंग वेगळा, आहार वेगळा, स्वभावधर्म वेगळा. या सर्वांना प्रजोत्पादन, उदरभरण, आत्मसंरक्षण अशी मर्यादित बुद्धीची देणगी मिळालेली आहे. या सर्वांपेक्षा श्रेष्ठ प्राणी निर्माण झाला तो म्हणजे मानव. मानवाला मात्र बुद्धीची महान देणगी लाभली. सुरुवातीच्या काळात म्हणजे नवनिर्मितीच्या काळात हा मानव सत्यनिष्ठ, उदार, पावित्र्यप्रधान, दानी, कृपाळू, दयाळू, सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां मंगलम भवतु असे म्हणणारा व मानणारा होता. खरंच ईश्वराचा अंश ईश्वरी इच्छेने संपन्न होता. यज्ञकर्म वेदकालापासून उदयास आले असून या सर्व प्रार्थनेमध्ये विश्वकल्याणाची मागणी आहे. पूर्वी महानुभाव यज्ञ करीत असत. त्यांनी देवतांना आवाहन केल्यावर प्रत्यक्ष देवता प्रगट होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करीत असत. पण पुढच्या काळात मनुष्यामध्ये जी विकृत बुद्धी अर्थात स्वार्थ बळावत गेला ते पाहून मनुष्याला मिळालेली बुद्धी ही देणगी का शाप असा प्रश्न पडतो. विज्ञानाचा शोध व बोध घेऊन माणसाने जणू नवसृष्टी निर्माण केली, पण त्याचबरोबर अहंकार, स्वार्थ, प्रतिष्ठा यातून वैर निर्माण झाले व विश्वातील शांती नष्ट झाली. सन 1992 साली जळगावमध्ये रिंग रोड येथे 2 दिवसांचे ध्यान शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरामध्ये आम्ही जवळजवळ 200 साधक संध्याकाळच्या वेळेस ध्यानाला बसलो होतो. त्यावेळेस ध्यानावस्थेमध्ये मला आज जे काही विश्वात चालले आहे त्याचे भयानक दृश्य दिसले. घातपात, भूकंप, नदीला पूर आलेले असे सर्व होणार आहे असे दिसले व त्याच वेळेस असेही समजले की ह्यात जगातील शेकडा 30% जनता मृत्युमुखी पडणार आहे. हे सर्व बघून ध्यानावस्थेतच माझे मन खूप दुःखी झाले. त्याच वेळेस ओम विश्वम शांतीमस्तु असे स्पष्ट शब्द ऐकावयास आले. 3 वेळा स्पष्ट ऐकल्यानंतर हा मंत्र जप घराघरांमधून व्हावा अशी आतून प्रेरणा झाली. शिबिर संपले, पण ते दृश्य आणि शब्द स्मरणातून गेले नाहीत. यानंतर मी पुण्याला आले व एका संस्कृतमधील अधिकारी व्यक्तीला विचारले की हा मंत्र अस्तु असायला हवा की मस्तू, कोणता शब्द योग्य आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिले, मस्तू म्हणजे आहे अर्थात असणे, विश्व शांतच आहे म्हणजे मस्तूच आहे. पण मानवाने त्यात विकृती व अशांती निर्माण केली आहे. त्यानंतर मी हा मंत्र सर्व साधकांना सांगितला. तेव्हापासून वेगवेगळ्या शहरात राहणारे साधक लोक आजही या मंत्रांचा उच्चार करीत आहेत. म्हणून आपण सर्वांनीही या मंत्रांचा उच्चार करावा. कारण सध्या आपण बिकट परिस्थितीमधून जात आहोत. हा मंत्र कशा पद्धतीने म्हणायचा आहे ते लक्षात घ्या. कोणताही मंत्र, स्तोत्र, आरती किंवा भजन जे आपल्याला संतांकडून मिळाले आहेत ते जगाच्या कल्याणासाठी आहेत. पण ते म्हणताना तो शुद्ध संकल्प मनुष्याच्या मनात राहत नाही. कोणतीही प्रार्थना हेतुपूर्वक असेल तरच तिचा उपयोग होतो. हा मंत्र म्हणण्याची पद्धत पुढीलप्रमाणे असावी. मनुष्याच्या स्वभावानुसार कोणतेही सुख त्याला स्वतःसाठी हवे असते. म्हणून हा मंत्र म्हणताना प्रथम स्वतःसाठी, मग परिवारासाठी, त्यानंतर आपल्या गल्लीसाठी, त्यानंतर शहरासाठी, मग तालुक्यासाठी, मग जिल्ह्यासाठी, मग प्रांतासाठी, मग देशासाठी अर्थात भारतासाठी, मग जगासाठी आणि त्यानंतर अशा तऱ्हेने परलोकी गेलेल्या दुःखी जीवांसाठी असा 10 वेळा हा मंत्र म्हणावा. त्यानंतर चित्त स्थिर ठेवून आणखी 2 वेळा हा मंत्र आपल्या हृदयामध्ये म्हणावा. अशा प्रकारे 12 वेळा हा मंत्र म्हणावा. यामुळे तुम्हाला मनःशांती लाभेल, मनाची उदासीनता व भय दूर होईल, एक आंतरिक समाधान लाभेल. ओम विश्वं शांतीमस्तु. ओम विश्वं शांतीमस्तु हा मंत्र जर ओम मालती देवींनी सांगितलेले उद्देश वाचकांना स्वीकार्य असतील तरच करावा, अन्यथा कृपया करू नये. ओम मालती देवी.